नमस्कार. तर तुम्हाला मला थोडं बोलायचं आहे. तर बानुबाईचा खेळ चालला. इकडं आहे कूलर चालू. बानुबाईला 24 तास कूलर लागतोय. तर चला मी तुम्हाला दाखवते. लोणचं आईनं बनवलंय सगळं. आता मी नव्हती इथं, जरा बाहेर गेलती मी. बाहेर कुठं जरा थोडंसं लय महत्वाचं काम होतं, गेलती तिकडे. काय करायचं बघा. बघितलं का लोणचं एकच नंबर झालंय का नाही. हा का, सगळं मटेरियल टाकलंय, तेल पण टाकलंय आहे ना. तुम्हाला मी दाखवते. झाकते आता. नाही बघून घ्या आधी, परत अजून माणसानं दाखवलं नाही. एक फोड काढली तुम्हाला दाखवाय बाहेर जाऊन. तर हो का, असं बनवलंय लोणचं. सगळं टाकलंय, सगळं माल मटेरियल सगळं आणलेलं. मेथी फक्त कारळाचं असतं ना, ते नाही टाकलं, कारण त्याने लय वटवटीत दिसतं, स्वतः असल्यावर लागतं म्हणून नाही टाकलं कारळ. तर ह्याच्यात टाकली जिरी. ही जिरीच म्हणते बाय, नाही का ते डाळ भेटती मोहरीची ती. परत मोहरी आणलेली ती पण टाकली. ती मोहरीची डाळ पांढरी जार दिसायची. परत मोहरी आणली मी. मग आईनं कोणची टाकली काय माहित नाही, विचारू आपण तिला. मोहरी बी टाकली बहुतेक. हा टाकली लय बारकी मोहरी, अख्खीच टाकली. आणि ती डाळ टाकली आणि तेल टाकलं. हो का, बघू शकता. झालंय का नाही एकच नंबर, सांगा बरं. मग हात माझा मी धुवून आलेली आहे म्हणून काढलंय. तर मी तुम्हाला दाखवते. तिला विचारू आपण काय काय टाकलंय तिला. आणि मीठ आणि हळद टाकलेली त्याच्यावर. म्हणजे 4-5 दिवस झालं पाणी आटलं, म्हणून मग काय केलं, लोणचं परत एकदा एक दाखवलं की देहऱ्यात दिसलं की. तर हे बघा, असं लोणचं बनवलं. आता मी खाऊन बघते, कारण मला भूक तर लय लागली. चपात्याने माझं पोट भरलं नाही. हो का, बघू शकते. ह्याच्यामध्ये मोहरी बी टाकली काय. आणि ते डाळीला काय म्हणतात, मोहरीची डाळ. मस्त झालेलं आहे, एकच नंबर झालं, फंटॅस्टिक. मेथ्या, हा मेथ्या पण टाकलाय, कारण त्याने लोणचं चांगलं राहतंय. का तेल बी टाकलंय, सगळं टाकलं. मी आणलं एक काढून. भरपूर त्या दिवशी अशा कमेंट आल्या, ताई हे टाकायचं, ताई ते टाकायचं. गावाकडं कसं आहे माहिती का, सारखं सारखं खात नाहीत. आता एक आईनं बनवलं म्हणून मी घेतलं. नाहीतर गावाकडं कसं असतं, पातळ भाजी असली तरच लोणचं, ती पण ध्यान झालं तर. जास्त उन्हाळ्यात आता थंडीचा महिना आणि हे चालू होईल, माणसं आणि हे आजारी दुनियाचं पडतेले. तर एकच नंबर असं लोणचं झालेलं आहे बघा. टेस्ट तर एवढी भारी आलेली आहे. तेल पण होतलं काय. रेशनचं गहू आहे तर बानूला लागतात चपातीला. रेशन आज आणलं वाटतं आहे ना. आणि पिठवे नव्हतं, ज्वारी काय नीट केली. काय तिचं काम चालूच आहे दिवसभर. तर माझं होतं महत्वाचं काम, तिकडं मी गेलती. काय सांगावं वाटतं, पण लोक भरपूर असे खर्चकरण करतात. तुम्ही बघितलंय, तिकडं कामाला जात होतो, काय बोलले. म्हणजे असतात व जळू कुठे असतात, त्यामुळे मला काही त्यांच्यावर काय जास्त बोलायचं नाही आता. कारण भुकणारी लय असावा लागतं. ती शेजाऱ्याच्या घर निंदा करणाऱ्याचं शेजारी असावं लागतं असं म्हणते ती. तर भरपूर असं म्हणजे मला काय कुणाला बद्दल बोलायचं नाही. कमेंट करणारे आपली हेड्या बघतात, बघत जावा. फक्त एवढंच की वाईट काय कमेंट करत जाऊ नका. तर लोणचं तर तुम्ही बघितलं, त्यामध्ये तिनं सगळं टाकलं, माल मटेरियल. कोणवारी घातलेलं ग,
सोमवारी हा 8 दिवस झाला असं बहुतेक, ध्यानात बी नाही. तर माझं डोळं असं एकदम चिकट 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 असं झालंय आणि त्रास व्हायला लागलाय डोळ्यांना. काय झाले काय माहिती, डोळ्यात काय गेले म्हणून पण कळना. असं वाटतंय डोळ्यात लईच कचरा आहे, कच 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 असं व्हायला लागलंय. डोळं बी सुजले तर बघू शकता तुम्ही. तर हे साडी आपल्याला एका ताईने दिलेली आहे. ती साडी मी वापराय काढली, मॅचिंगच झाली म्हणून काढली वापरायला. मला तशा बी पांढरी साडी फाटली होती म्हणून ही काढली. एकदम भारी असं लोणचं झालंय. आता संध्याकाळचा वांदा असेल तेलात, तेल तर ओतलं, तेल तर भरपूर लागतं त्याला. तरी तेल कमी पडलं ना, तेल कमी पडलं. हा मस्त झालंय. तर या सगळ्यांनी भावा बहिणींना लोणचं खायला, तुमच्या आई साहेबाच्या हातचं लोणचं खायला या. का वातावरण कसलं झालंय टाईट बघितलं, लईच बेकार वातावरण आहे का. आणि पाऊस संध्याकाळचा येतो, दिवसा पाऊस लाजुळा आहे, नक्षत्र बहुतेक लाजतोय दिवसा यायला, संध्याकाळनं येतो. लेकाने दिला का पैसे? आ का त्याला तर आलं झाडात खाटाय, त्या खाटावर झोपल्यात बघितलं. हो का, बोलणं ज्याला बोलायला त्याला, म्हणजे ज्याला बोलावं लागेल त्याला राग येतो, लय राग येतो. किती वेळा सांगितलं की पैसे ज्या कामासाठी तुम्हाला महत्त्वाचं लागत असेल त्या कामासाठी लेकांना मागा पैसे. बळच कुणाला बी मागत जाऊ नका पैसे बिनकामाचं, नुसतं 10 रुपये पैसे मागायचं नाही. अरे बाबांनो, किती वेळा तर मी सांगितलं. मग सगळी म्हणते ती मटणं खा मटणं खा. आता मटणं बी आणते मी, आज नाही आणलं, आज ते गणेश चतुर्थी काहीतरी आहे, काल परवा दिवशीच आणलं होतं मी. रोज आणते, रोज मटण आणते, रोज आणते. काय कमी आहे का घरात? काही कमी पडू देत नाही मी. माझी वाला बघ नाही, पण घरात काही कमी पडू दे नाही. पण ही माझी चौकूनच घालवायला लागले ती, त्याला मी काय करू शकत नाही. जाऊ द्या, घालवू द्या. किती वेळा सांगितलं, दाढी कटणीला कपडे लत्याला पैसे मागा किंवा घ्यायला लावा, पैसे घेऊ नका. मग तिकून आहेच मला बोलणे. पैसे दिले तर काय म्हातारा एकला खाताय का? घरात देतच असेल की. घरात तर 1 रुपया नसतो. काही दिवसांनी तर तंबाखूला महाग होत्यात. तंबाखूला देते 10 रुपये 20 रुपये. मी कधी मागल तेव्हा मी देते. काय बोलू तरी काय बोलू सांगा, म्हाताऱ्या माणसाला काय बोलू मी. आता याच्यात कुणाला राग यायची गरज नाही. मी जे बोलत होती ते तात्याला बोलत होती. मान्य आहे त्यांचं लेक आहेत, हे आहेत. अरे तुम्ही कपडे घ्या सांगा त्यांना, ही घ्या म्हणावं मला, ती घ्या म्हणावं मला, डोळ्याला चष्मा घ्या म्हणावं. असलं काय म्हणा की का दारूसाठीच पैसे मागायचं वय? दाढी वाढली ते नाही बघायचं. म्हातारा माणसं झाली तरी तुम्हाला कळना, मेन्यान शिकवावं लागायला लागलं. लयच झालं. ज्याचे स्वच्छ कवर मी कुणाला सांगू, माझं बघू की त्यांचं बघू. तर जाऊ द्या, कसं त्यांना करायचं तसं करू. आपलं 4 गोष्टी सांगायचं चांगलं काम आहे, आपण सांगतो.
जेवण केलं का?